नमस्कार मंडळी, चला थेट बोलूया या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या एक मनोरंजक आणि थोडासा गोंधळ निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. दादर, माहीम आणि धारावीचा समावेश असलेल्या जी उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 2 वेगवेगळे अर्ज भरले गेले आहेत. एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या वतीने मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी अर्ज भरला आहे, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचेच नगरसेवक जोसेफ कोळी यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणजेच वरच्या पातळीवर ठाकरे बंधूची युती, पण स्थानिक पातळीवर त्यांचे नगरसेवक एकमेकांच्या विरोधात आहेत का? यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. या युतीमध्ये सर्व काही आलबेल आहे का? मात्र या सगळ्या चर्चेच्या आधी एक महत्त्वाचा प्रश्न, ही प्रभाग समिती नेमकी असते तरी काय? प्रभाग समिती अध्यक्ष म्हणजे काय? त्यांची निवडणूक कशी होते आणि स्थानिक राजकारणात तिचं महत्त्व नेमकं किती असतं, हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या मालिकेच्या दुसऱ्या भागात. तोपर्यंत राजकारण, इतिहास आणि चालू घडामोडींवर सोप्या आणि निम्म्या शब्दात माहिती हवी असल्यास आपल्या YouTube चॅनलला चला थेट बोलूयाला सबस्क्राईब करा.